नमस्कार, मी राजेंद्र होंजे. बेधडकपणे तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती साजरी करतोय आणि ती साजरी करत असताना बाबासाहेबांच्या विचारांचं अवलोकन करत असताना हे विचार समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत आपण पोहोचवू शकलोय का, या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा तोच पहिला चर्चेला असणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत, त्या घटकापर्यंत रुजवण्यात आपण खरंच यशस्वी ठरलोय की कमी पडलोय. याच मुद्द्याला धरून आपण डॉक्टर बाबासाहेबांनी जे विचार समाजासमोर दिले, घटनेच्या माध्यमातून असतील, हक्काच्या बाबतीत असतील, स्वातंत्र्याच्या बाबतीत असतील, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत असतील, महिलांच्या अधिकाराबद्दल असतील, महिलांना मिळालेल्या हक्काच्या बाबतीत असतील, वारशाबद्दलच्या असतील, हिंदू कोड बिलासंदर्भातल्या असतील, या अनेक गोष्टी आहेत, शिक्षणासंदर्भातल्या असतील, संघर्षाबद्दलच्या असतील. एक नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आठवत असताना आपण जे जगतो तेच आंबेडकरांनी दिलेल्या विचारांच्या भोवती आपण जगतो असं म्हणायला इथे निश्चित वाव आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये डॉक्टर श्रीपाल सबनीस आहेत, माजी समाजाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक. आपल्यासोबत डॉक्टर हर्षदीप कांबळे आहेत, सनदी अधिकारी आणि आता सध्या ते अन्न आणि औषध प्रशासन या विभागाचे आयुक्त आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ लेखक, विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे आहेत. आपल्यासोबत अर्थविषयक अभ्यासक आणि समाजातल्या प्रत्येक घटनेवरती हिरिरीने सहभाग घेऊन समाजातल्या प्रत्येक पीडिताला न्याय देण्यासाठी म्हणून काम करणाऱ्या किरण मोघे देखील आपल्यासोबत पुण्यातून आहेत. हे सगळ्यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमात. सुरुवात त्याच मुद्द्यापासून जो आपण सुरुवातीला घेतला. डॉक्टर सबनीस, मला हाच मुद्दा तुम्हाला विचारायचा की बाबासाहेबांचे विचार आज 126व्या जयंतीच्या दिवशी विचार करत असताना खरंच आपण ते रुजवलोय की रुजवताना कमी पडलो तळागाळापर्यंत जाईपर्यंत? महामानव डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना अभिवादन करतो आणि सर्व देशवासियांना शुभेच्छा पण देतो. बाबासाहेबांचे विचार गेल्या अनेक वर्षामध्ये सर्व पातळीवर रुजवण्याचा प्रयत्न बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी आणि बाबासाहेबांवरती प्रेम करणारे या देशातील सर्व नागरिक, सर्व जागरूक विचारवंतांनी जरूर केला. पण तो विचार तळागाळापर्यंतच नव्हे तर वरिष्ठ वर्गापर्यंत, उच्च वर्णापर्यंत, उच्च वर्गापर्यंत आणि मध्यमवर्गीयापर्यंत सुद्धा पुरेशा गांभीर्यानं पोचवल्याची किंवा रुजवल्याची, पेरल्याची साक्ष मिळत नाही. म्हणून तर अधिक जाती व्यवस्था कडक झाली. या देशातले धर्माचे युद्ध आणि धर्माच्या दंगली अधिक वाढल्या, जातीचा द्वेष अधिक पेरला गेला आणि जवळपास सर्वच जातीतलं ब्राह्मण्य हे अधिक मोठ्या प्रमाणामध्ये फोपावलं गेलं. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार जो सर्व स्तरावरती पुरेशा गांभीर्यानं पुरेशा सत्याच्या अटीमध्ये जो पोचवण्याची गरज होती, ती पोचवण्यामध्ये भारतीय समाज अर्थात सर्वार्थाचा, सर्व पातळीवरचा समाज कमी पडला असं मला प्रामाणिकपणे वाटतं. परंतु बाबासाहेबांचा विचार संबंध जगभर पोचला. बाबासाहेबांची राष्ट्रभक्ती, बाबासाहेबांची समाजसमतेची भूमिका, बरोबर, स्वातंत्र्य आणि एकूण सामाजिक न्यायाची भूमिका संविधानाच्या माध्यमातून निश्चितपणे भारतीय अजेंड्यावरती ती पोचलेली आहे, रुजवली गेलेली आहे. संविधानांचे जे कैवारकर्ते आहेत किंवा राज्यकर्ते आहेत ते संविधानाचं महत्त्व आणि पावित्र्य बाळगण्यामध्ये आणि संविधानाची इमानदारी ठेवण्यामध्ये सर्व सरकारातले बहुसंख्य राज्यकर्ते हे कमी पडल्याचा दुर्दैवाचा इतिहास आहे. म्हणून बाबासाहेबांची राजकीय लोकशाही ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये रूपांतरित होऊ शकली नाही. याचाच अर्थ भारतीय राज्यकर्ते, भारतीय विचारवंत आणि भारतीय समाजकर्ते बाबासाहेबांची राजकीय भूमिका, सामाजिक भूमिका, धर्मनिरपेक्ष भूमिका भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये पेरण्यामध्ये, रुजवण्यामध्ये, पसरवण्यामध्ये जे कुठेतरी कमी पडल्याची ही भावना निश्चित दिसून येते आहे. डॉक्टर रावसाहेब कसबे, हाच कळीचा मुद्दा आहे की बाबासाहेब नेहमी म्हणायचे की लोकांचा उद्धार हे जोपर्यंत आपण आपलं कर्तव्य मानत नाही तोपर्यंत तो उद्धार होणार नाही, किंवा त्या कर्तव्याची जाणीव आपल्यात निर्माण झाली नाही असं आपण म्हणायला हवं. हेच दिसतंय आज की आपण त्या घटकापर्यंत बाबासाहेबांचे हेच सगळे विचार रुजवण्यामध्ये कमी पडलो, म्हणून आज आपल्याला असं म्हणावं लागतं. हॅलो कसबे सर, आवाज येतोय माझा? हॅलो कसबे सर, आवाज येतोय माझा? त्यांच्याशी संपर्क आपण करण्याचा प्रयत्न करूया. डॉक्टर हर्षदीप कांबळे, हाच परत मुद्दा की जसं मी म्हणालो की लोकोद्धार हेच आपलं कर्तव्य आहे असं जेव्हा बाबासाहेब म्हणायचे,
तुम्ही प्रशासन आहात, प्रशासनामध्ये काम करताय, प्रशासकीय सेवेबद्दल देखील बाबासाहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन त्यांच्या विचारांमधनं केलंय किंवा घटनेतनं अधिकार पण ते दिले. आज काय वाटतं की हे विचार आपण कुठेतरी रुजवण्यामध्ये थोडे कमी पडलोय की आणखी काही काम करायला पाहिजे? सबनीस साहेबांनी जसं सांगितलं, मी त्यांच्या मुद्द्याशी सहमत आहे की बाबासाहेबांचे जे विचार आहेत हे आपण समाजातील प्रत्येक घटकाकडे घेऊन जाण्याकरिता असमर्थ ठरलेलो आहोत असं मला वाटतं. खूप जणांपर्यंत ते अजून विचार त्या पद्धतीने पोचले नाहीत. काय होतं की भारतामध्ये जी व्यवस्था आहे, सोशल सामाजिक व्यवस्था आहे, ही जाती व्यवस्था ज्याला आपल्याला म्हणता येईल, हे एक वास्तव्य आहे, ते आपण नाकारून चालणार नाही. आणि बऱ्याच अंशी असं घडत आहे की बाबासाहेबांना सुद्धा एका जातीमध्ये आपण कुठेतरी गुंतवून ठेवल्याचं दिसत आहे. खरं पाहिलं तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठलं विश्लेषण लावायचं असेल तर मला वाटतं की ही वॉज द नेशन बिल्डर ऑफ इंडिया हे सर्व युक्त त्यांना पडेल असं मला वाटतं. कारण त्यांची ती हा देश एकत्र कसा राहील, या देशाचा एकत्रित विकास कसा होईल, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटच्या त्यांनी गोष्टी केल्यात. आर्थिक स्थैर्य देशाला कशा पद्धतीने येईल याच्याकरिता त्यांनी संविधानामध्ये तशा प्रकारची तरतूद केली. एक राजकीय स्थैर्य कसं प्राप्त होईल ही तरतूद त्यांनी त्याच्यामध्ये केली. आणि सामाजिक व्यवस्था त्यावेळेसची जी होती त्याच्यावर बाबासाहेबांनी फार जोरात हल्ले चढवलेले आहेत. कारण त्यांचा संघर्ष आपण जर बघितला तर तो माणसासारखं सन्मानाने जगता यावं ह्या गोष्टीसाठी त्यांचा संघर्ष होता. आणि ते ही एवढी साधी गोष्ट आहे, परंतु त्याही गोष्टीसाठी देशातील सामाजिक व्यवस्था अशा प्रकारची आहे की ह्याही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे त्यांनी मग हे कायदेच याच्याकरिता बनवलेत. संविधानामध्ये स्पेसिफिकली ह्या गोष्टींसाठी तरतुदी केल्यात की ज्याच्यामुळे राजकीय स्थैर्यता कशी प्राप्त होईल, आर्थिक नियोजन कसं चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल, आणि ह्याचबरोबर सोशल इन्क्लुझिव्हनेस जी आहे ते कशा पद्धतीने आणता येईल, हे एवढा सर्व विचार करणारा माणूस. मग त्याच्यामध्ये आपण महिलांचेही जरी प्रश्न घेतले तर बाबासाहेब स्वतः म्हणायचे की मी कुठल्याही कम्युनिटीचा विकास झाला असं तेव्हाच म्हणेन जेव्हा त्या समाजातील स्त्रिया ज्या आहेत ह्या विकसित झालेल्या असतील. स्त्रिया जर शिकल्या तर समाज पुढारेल असं बाबासाहेब नेहमी म्हणायचे. तर हा मुद्दा मला घ्यायचाच आहे पुढे चर्चेमध्ये. मात्र तो प्रश्न पुन्हा एकदा आपण महिलांच्या बाबतीत जेव्हा चर्चा करू त्यावेळेस निश्चितपणे आणूया. पण डॉक्टर रावसाहेब कसबे, आज खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजात रुजवले गेलेत की आपण आत्मसात केलेत, करायचं अजून बाकी आहे? काय वाटतं तुम्हाला एक या सगळ्या संदर्भात अभ्यास करताना? नुसतं बाबासाहेबांचंच काय, भारतामध्ये जेवढे महापुरुष होऊन गेले त्यांचे कोणाचेच विचार तळागाळापर्यंत जात नाहीयेत. ही शोकांतिका. याचं कारण असं आहे की शोकांतिका तर ती आहेच, परंतु 1990 पासून जे जागतिक परिवर्तन झालं आणि जागतिक परिवर्तनानंतर ज्या प्रकारची भांडवलशाही आपल्याकडे आलेली आहे आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ही जी सगळी माणसं गुंतून गेलेली आहेत, जी स्पर्धेमध्ये धावतायत सतत, त्यांना विचार करायला वेळ कुठे आहे? बरोबर. आणि विचार कोण पोहोचवणार त्यांच्याकडे? मला आठवतंय की 90च्या शतकाच्या पूर्वी विद्यार्थ्यांचे गट असत महाविद्यालयामध्ये, प्राध्यापकांचे गट असत जे सारखी चर्चा करत, नवीन पुस्तकं कोणते येतात, बाबासाहेब काय म्हणत होते, गांधी आणि बाबासाहेबांचे मतभेद काय होते, नेहरू काय म्हणत होते, राम मनोहर लोहिया काय म्हणत होते, याची चर्चा रात्र चालत असे. खरंय. परंतु अलीकडे ना प्राध्यापकांना ते विचार समजावून घ्यावेसे वाटत, ना विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दलची काही आस्था राहिलेली आहे. आणि सर्वसामान्य माणूस तर एवढा पिडलेला आहे खेड्यातला की त्याचं फक्त पोट भरण्या इतपत, जिवंत राहण्या इतपतच सगळं काय तो जो काय अर्जित करतो त्याच्यावरती तो उभा आहे. त्यामुळे मानवी जीवनाला आवश्यक असणारे जे विचार आणि त्या दृष्टीने माणूस जी कृती करत असतो त्या कृतीपासूनच भारतीय माणूस आता दूर चाललेला आहे. भारतामध्ये जी प्रबोधनाची चळवळ होती, प्रत्येक राजकीय पक्षाचे त्या काळामध्ये अभ्यास शिबिरं होत होती, माणसं चर्चा करत होती, स्थानिक प्रश्नावर एकत्रित येत होती. आता तो ज्याचं त्याचं बघायला लागलेलं असल्यामुळे अशा प्रकारचे विचार कोणी समजावून घेण्याच्या मनस्थितीत नाही. आणि समजावून घेण्यासाठी त्यांना आवश्यक असणारी जी काही
प्रबोधनाची चळवळ पाहिजे. ती प्रबोधनाची चळवळच भारतातून अस्तंगत झालेली असल्यामुळे ही एक अतिशय प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. अगदी बरोबर. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आता सध्या या महापुरुषांचे विचार खालपर्यंत जात नाही, म्हणून भारतीय राजकारणाला सुद्धा कुठल्याही तत्वप्रणालीचा आधार राहिलेला नाही. खरंय. हे सगळं भारतीय राजकारण जातीवर चाललेलं आहे. बाबासाहेबांनी एकदा असं सांगितलं होतं की भारतामध्ये कधीही राजकीय मेजॉरिटी येणार नाही. याचं कारण जोपर्यंत जाती आहेत तोपर्यंत इथली मेजॉरिटी जातीयच असेल. आणि म्हणून आपण असं पाहतो की आज भारतामध्ये कुठलाही मनुष्य, कुठलाही राजकीय नेता एक तत्वप्रणाली घेऊन, एक विचार प्रणाली घेऊन पुढे येत नाही. तो आपली जात घेऊन पुढे येतो. आणि मग आज अलीकडे सिद्ध झालंय की भारताचं नेतृत्व फक्त ओबीसीच करू शकतो. मग तो भाजपचा नरेंद्र मोदी असेल किंवा तिकडचे आपले बिहार मधले जे आहेत कुमारजी ते असतील, नितीश कुमार किंवा अखिलेश यादव असेल किंवा आणखीन दुसरा कोणीतरी मनुष्य असेल, नितीश कुमार असेल, ही जी सगळी मंडळी आहे ही आता ओबीसीची जी संख्या वाढती आहे आणि राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे त्याच्यामुळे भारतामध्ये वैचारिक मेजॉरिटी येण्याची शक्यता तुर्तास तरी मला दिसत नाही. ती जातीय मेजॉरिटीची. बरोबर की जातीय मेजॉरिटी यापुढे वाढत जाईल आणि त्याच्या पलीकडे कुठेतरी बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं की या पलीकडे देश गेला पाहिजे, या पलीकडे भारतीयत्व, त्याचं नागरिकत्व किंवा ती व्यक्ती गेली पाहिजे. पण किरण मोघे ज्या वेळेला आंबेडकरांनी, मी येतो सर मी येतो या मुद्द्यावर मी परत येतो. मी किरण मोघेंकडे जाऊन आंबेडकरांनी किरण मोघे, ज्या प्रकारे आपण बघितलं की बाबासाहेबांनी अर्थनीती समजावून सांगत असताना इतके सहज सोपे मुद्दे सांगितलेत, इतक्या छान पद्धतीने अर्थक्रांती कशी होऊ शकते आणि कशा पद्धतीनं देशाचं राजकारण, अर्थकारण हे त्याच्या घडीसोबत घट्ट छान बसू शकतं, हे विचार रुजवलेत. पण आपण नेमकं त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय आणि आपली अर्थनीती वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय, असं आज बाबासाहेबांचे विचार बघताना वाटतंय. निश्चितपणे, कारण मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या विचारांमध्ये अर्थव्यवस्थेबद्दल त्यांचं जे सगळं मंथन होतं ते एका अर्थाने आज सगळ्यांच्या समोर आलेलंच नाहीये. किंबहुना कामगार चळवळीबद्दल त्यांचे विचार आणि समाजवादावर, समाजवादी व्यवस्थेबद्दल त्यांची असलेली आस्था आणि त्याच्याबद्दल असलेला विश्वास हा ज्या ठाम पद्धतीने त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये मांडलेला आहे, कदाचित तिथल्या राज्यकर्त्या वर्गाला ते सोयीस्कर नव्हतं ते विचार पुढे येणं आणि म्हणून ते इतक्या मोठ्या प्रमाणात पुढे आलेले नाहीयेत. पण मला थोडंसं सगळ्या सहवक्त्यांचा आदर करून एक मुद्दा असा मांडायचा होता की मला असं वाटतं की कोणाचेही विचार, कोणाही व्यक्तीचे विचार हे प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्यासमोर येणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात की नाहीत ह्याच्यावर त्यांचं सामर्थ्य ठरतं. आणि ज्यांचं सामर्थ्य नाही ज्या विचारांचं ते विरून जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं सामर्थ्य ह्यात आहे मला असं वाटतं की गेली अनेक वर्ष आपल्यासमोर आपल्या संबंध भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये जे नवीन नवीन प्रश्न आपल्यासमोर येत आहेत त्याची उत्तरं आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांमध्ये सापडतात. आणि म्हणून प्रत्येक जो नव्याने ज्याच्यामध्ये जागरूकता येते, असा आपल्या देशामध्ये अनेक वंचित असे समूह आहेत, ते जसे जसे त्यांच्यामध्ये जाणीवा निर्माण होतात, जागृती होतीये, ते बाबासाहेबांकडे, बाबासाहेबांच्या लिखाणाकडे, त्यांच्या विचारांकडे वळताना दिसतात. म्हणजे अगदी स्त्रियांची चळवळ असेल, भटके विमुक्त असतील, आदिवासी असतील आणि किंबहुना आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा कृष्णवर्णीय संबंध चळवळ असेल, ह्या सगळ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा आधार घेऊन ते पुढे गेलेले दिसतात. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये मंडल आयोगाच्या निमित्ताने जे संबंध मंथन झालं आणि वंचितता म्हणजे काय, मागासलेपणाचे निकष काय असले पाहिजेत, आरक्षण असावं का नसावं, आरक्षणाला आधार काय असावा, ही जी सगळी चर्चा झाली त्या चर्चेमधून माझ्यासारख्या पिढीतली अनेक माणसं ही बाबासाहेबांच्या विचारांकडे वळली. आणि म्हणून प्रयत्न जरी काही मंडळींनी केला असला तरी बाबासाहेबांना एका जाती समूहामध्ये मर्यादित ठेवणं हे कधीच शक्य झालं नाही. आणि त्या अर्थाने बाबासाहेबांचा विचार हा वैश्विक आहे आणि म्हणून तो वेगवेगळ्या पद्धतीने आज लोकांपर्यंत पोचतोय. मी मान्य करते रावसाहेबांचे विचार किंवा
सबनीस सरांचे की आपण त्याच्यामध्ये कमी पडत असू, पण तो पोचत नाही असा नाही आहे आणि लोक सुद्धा त्यांचे विचार समजून घेण्यासाठी मला असं वाटतं उत्सुक आहेत. ही एक आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा सकारात्मक गोष्ट आहे. खरं आहे की आत्ताच्या परिस्थितीमधली ही एक सकारात्मक गोष्ट आहे की त्यांचे विचार ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्याच्यावरती विचार करून पुढची पावलं टाकण्याकरता अनेक जण उत्सुक आहेत. पण ते खरं तिथपर्यंत पोहोचतायत का, हाही कळीचा मुद्दा एका बाजूला राहतो. जरी ते पोहोचत असतील मग रुजत का नाहीत? जर एखादा विचार पोहोचतोय असं आपण जेव्हा म्हणतो मग तो रुजत का नाही हा प्रश्नही पुढे उपस्थित होतो. कारण जर तो विचार रुजला तर व्यक्तीचं आचरण आणि त्याच्या वागण्यातलं वर्तन हे निश्चित बदलताना दिसतं. पण इथं आचरणही बदलत नाही, वर्तनही बदलत नाही. आपण मात्र त्यात कुठल्याही एका चौकटीभोवती घट्ट धरून बसतो एखाद्याला. हेच चुकतं. मगाशी हर्षदीप कांबळे म्हणाले ते अगदी खरं आहे की या जाती व्यवस्थेच्या पलीकडे कुठेतरी बाबासाहेबांनी स्वतःचं स्वप्न पाहिलं होतं. सबनीस सरांनी पण तो मुद्दा निश्चित मांडला. पण ह्याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब जेव्हा म्हणतात की धर्म कोणता मला आवडतो, ज्याच्यात स्वातंत्र्य आहे, समता आहे आणि बंधुता आहे, आणि जोपर्यंत आपण आपली मुक्ती शोधत नाही तोपर्यंत आपल्याला दुसरे विचार समजून घेता येत नाहीत, हेही बाबासाहेब दुसरीकडे मांडत असतात. याच मुद्द्याला धरून आपण पुढे चर्चा करू ब्रेक नंतर. ब्रेकनंतर स्वागत तुमचं. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांबद्दल इथे थोडासा संवाद सगळ्याच बाबतीने घडवतोय आणि ते विचार जोडण्याचा प्रयत्न निश्चित आपण सगळेजण मिळून केला तर ते विचार तळागाळापर्यंत पोहोचायला फार वेळ लागत नाही. पण डॉक्टर रावसाहेब कसबे हाच एक मुद्दा पुढे आपण नेत असताना बाबासाहेब नेहमी म्हणायचे की धर्म मला तो आवडतो ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे, समता आहे आणि बंधुता आहे. आणि शिक्षणाच्या बाबतीत ते नेहमी म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. विद्या अशी आहे, तलवारीसारखी आहे, वापरायची कशी ज्यांनी त्यांनी ठरवावं, हेही बाबासाहेब त्याला जोडून पुढे म्हणतात. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार हे स्पष्ट होते. पण आज या बाबतीत शिक्षण घेत असताना किंवा स्वातंत्र्य, समता, बंधुता जपत असताना आपण निश्चित या विचारांना कुठतरी मागे सोडतोय आणि आपली स्वातंत्र्य, आपलं बंधुता वेगळ्या पद्धतीने जगायचा प्रयत्न करतोय असं वाटतं आजकाल बघताना या सगळ्या समाजाकडे. हो, तसं वाटतंय. ही गोष्ट खरी आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये जी धर्माची संकल्पना होती, ही संकल्पनाच अशी होती की अशा प्रकारचा धर्म पाहिजे की जो भारतामध्ये जी राज्यघटना आज आपण दिलेली आहे राजकीय दृष्ट्या, तर तिला एक सांस्कृतिक पार्श्वभूमी तयार होण्यासाठी आणि ज्या पद्धतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याच्यावरती भारतीय राज्यघटना उभी आहे, तर अशा प्रकारचे हे जे लोकशाही मूल्यांचे संस्कार आहेत, हे संस्कार जो धर्म सर्वसामान्य माणसांच्या मनावर पसरविल आणि त्यांना जागृत करील, अशा प्रकारच्या धर्माच्या ते शोधात होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा जो कल बुद्ध धर्माकडे गेलेला होता त्याचं प्रमुख कारण हेच होतं. आणि शिक्षणाच्या दृष्टीने बाबासाहेब नेहमी असं सांगायचे की शिक्षण म्हणजे नुसतं वाचणं नव्हे, खरं, किंवा शिक्षण म्हणजे पाठ करणं नव्हे, तर शिक्षणाने जागृत होऊन उठणे. तेव्हा माणसाची जागृती हे शिक्षणाचं खऱ्या अर्थानं एक अतिशय महत्त्वाचं अंग आहे. आणि ते अंग जर शिक्षणात नसेल तर ते शिक्षण केवळ बोल घेवढं होतं. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर या दृष्टीने विचार करत होते आणि म्हणून त्याने इंग्रजी शिक्षणाला फार महत्त्व दिलेलं होतं. त्यांनी स्वतःही इंग्रजीला वाघिणीचं दूधच म्हटलेलं होतं. खरं आहे सर की शिक्षणाला त्यांनी वाघिणीचं दूध काय म्हणलं याच्यातनं लक्षात येतं. पण हर्षदीप कांबळे, ज्यावेळेला शिक्षणाच्या बाबतीत आपण बोलायला लागतो तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता नेमकं असं झालंय, आपण संघर्ष प्रत्येक गोष्टीवर करतोय पण संघटित होण्यासाठी आपण कधी सोबत येतोय असं दिसत नाही. आणि जसं आत्ता म्हणाले की शिक्षण हे महत्त्वाचीच गोष्ट आहे, पण त्या शिक्षणाच्या पलीकडे केवळ पाठांतर, केवळ वाचन, केवळ परीक्षा देणं पास होणं इतकंच आहे की शिक्षण हे नैतिकतेचं पण आहे. याही पलीकडे बाबासाहेबांनी बघायला शिकवलं होतं. बाबासाहेबांचे विचार जे आहेत ह्या गोष्टीमध्ये फार स्पष्ट होते. आणि मी वारंवार सोशल फंक्शन्समध्ये जात असताना नेहमी सांगतो की बाबासाहेबांनी दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला दिल्या. आता मी नागपूरकडचा आहे, तो मध्ये मध्ये हिंदीमध्ये बोलत असतो, तो मैं हमेशा बताते रहता हूँ कि बाबा साहब ने हमें दो बहुत इम्पॉर्टेंट चीज़ें सिखाई है. एक शिक्षा और दूसरी जो है वो दीक्षा. बरोबर. शिक्षा यानी एजुकेशन पे उन्होंने काफ़ी जोर दिया था. कॉन्स्टिट्यूशनमध्येही आपण जर बघितलं तर
शिक्षण जे आहे, प्रायमरी शिक्षण बेसिकली हे सक्तीचं व्हावं. त्याच्यानंतर आत्ता जे राईट टू एज्युकेशन आलेलं आहे याची तरतूद डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये संविधानामध्ये बाबासाहेबांनी करून ठेवलेली आहे. आता त्याचा कायदा जो आहे हा 65 वर्षानंतर झाला, ही खरं तर दुःखाची गोष्ट आहे. परंतु त्या माणसाची दूरदृष्टी दिसते आणि शिक्षणाबद्दलचे त्यांचे विचार जे आहेत ते त्यांनी त्याच्यामध्ये उतरवले होते. आपला देश कशा पद्धतीने पुढे जावा, सुशिक्षित होऊन जावा, विज्ञानवादी व्हावा, ह्याकरिता त्यांचं फार मोलाचे विचार त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले होते. दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे. मी जेव्हा म्हटलं की बाबासाहेब ने 2 चीज़ें हमें सिखाई है, एक शिक्षा और दूसरी दीक्षा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ज्या धम्माची दीक्षा दिली, तथागताचं जो धम्म आहे हा प्रेमावर आधारित आहे, बंधुत्व याच्यावर आधारित आहे. एकमेकांशी त्याचं जे ब्रीदवाक्य जे आहे ते आहे की सबका कल्याण हो, असं त्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे. समतेवर आधारित असणारा तो धम्म आहे. त्या धम्माची बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांना पण त्या धम्माची दीक्षा त्यांनी दिली. आता हा दीक्षा देणं म्हणजे काय की सुशिक्षित असलेला माणूस, जसं माझ्यासारखा माणूस आहे, मी बाबासाहेबांच्या विचारामुळे प्रभावित होऊन IASची परीक्षा दिली. माझे सगळे मित्र मला म्हणत होते की स्वतःला एवढा शहाणा कशाला समजतोस, हुशार कशाला समजतोस, तू खरंच त्या परीक्षेत पास होशील का. पण माझ्यासमोर मॉडेल होतं ते बाबासाहेबांचं होतं. म्हणजे लहानपणी एवढ्या कष्टातून त्यांनी शिक्षण घेऊन त्यानंतर ते अमेरिकेला गेले, कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकले, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यामधून त्यांनी शिक्षण घेतलं, जर्मनीलाही ते गेले होते. तर असं ते एवढा उच्च शिक्षित माणूस आमच्यासमोर मॉडेल म्हणून होता. त्यामुळे ती शिक्षणाची भूक आमच्यामध्ये होती. तर माझ्यासारखा माणूस उच्च शिक्षित होतो, चांगल्या नोकरीवर लागतो, परंतु मी चांगला माणूस बनेनच, माझ्या हातून वर्तवणूक चांगली घडेलच याची काही गॅरंटी नाही. कारण एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतर त्याचे काही नेगेटिव्ह पॉईंटसुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्हाला लागू शकतात, चिकटू शकतात तुम्हाला. तर त्याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे, आपलं कॅरेक्टर चांगलं असायला पाहिजे. म्हणून त्यांनी त्याच्याच सोबत शिक्षणासोबतच दीक्षेचाही त्याच्यामध्ये अंतर्भाव केला. आणि भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे की माणसाने जीवन आपलं कशा पद्धतीने जगावं, सम्यक जीवन काय असतं, पंचशिलाचं महत्त्व त्यांनी सांगितलं. पंचशिलामध्ये जसं म्हटलेलं आहे की आपण चोरी करणार नाही असं म्हटलेलं, ती प्रतिज्ञा आपण घेतो. त्याचाच अर्थ असा होतो की मी प्रशासनामध्ये करप्शन करणार नाही. खरंय, म्हणजे हे किती सम्यक आहे, सम्यक आहे. आणि त्यामुळेच त्यांनी दीक्षेची यासाठीच तेवढंच महत्त्व त्यांनी दिलं की शिक्षित झालेला माणूस जो आहे याचं वर्तणूक चांगलं नसेल तर तो समाजाच्या कामाचा येणार नाही, देशाच्या कामासाठी चांगल्या पद्धतीने येणार नाही. म्हणून त्यांनी दीक्षेचीही सुद्धा सगळ्यांना धम्माची दीक्षा घ्यायला सांगितली. कारण आपलं वर्तवणूकसुद्धा, धम्म जे सांगतो ते चांगली वर्तणूक असायला पाहिजे असं सांगतो, ते आपलं वर्तवणूकसुद्धा चांगली राहायला पाहिजे. त्यामुळे त्याचा फार सुरेख संगम त्यांनी घालून दिला. शिक्षेचंही महत्त्व सांगितलं आणि दीक्षा जे आहे चांगलं वर्तणूक होण्यासाठी त्याचंही महत्त्व सांगितलं. तर असं ह्या महान मानवानी दोन्ही गोष्टी, एक चांगला माणूस घडवण्यासाठी ज्याचा खरोखरीच प्रोडक्टिव्ह वेने देशासाठी उपयोग होईल असं घडवण्याचं खूप सुंदर त्यांनी उदाहरण घालून दिलेलं आहे. खरंच निश्चितपणे हे उदाहरण घालून दिलंय. पण किरण मोघे, मला हा एक मुद्दा इथे आवर्जून आणायचा चर्चेमध्ये, तो म्हणजे की ज्यावेळेला आपण बाबासाहेबांच्या सामाजिक दृष्टिकोनाचा विचार करतो तेव्हा भाकरा नांगलचा प्रकल्प तयार करताना, त्याचा आराखडा सगळा तयार करत असताना बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की या देशामध्ये इतकं मुबलक पाणी आहे, या पाण्याचं नियोजन जर तुम्ही व्यवस्थित नाही केलं, आता एप्रिल महिना आहे आणि या पुढच्या महिनाभरामध्ये अजून प्रश्न काही उपस्थित होतील, अजून झाले नाही आहेत, हे चांगलं आहे मागच्या पावसामुळं, पण याच पाण्याचं नियोजन जर तुम्ही नाही केलं तर भविष्यामध्ये हीच माणसं पाण्यासाठी एकमेकाच्या जीवावर उठतील, हे बाबासाहेबांचं वाक्य होतं. आज आपण त्या विचाराला दुर्लक्षित केलं आणि त्या नियोजनाचा अभाव आपल्या जगण्यात आणला. ही परिस्थिती आपल्यावर ओढवलेली दिसते आजही. आवाज केला मला वाटतं, ऐकू येतं माझा आवाज आला तुमच्यापर्यंत थोडासा? हा, पाण्याच्या नियोजनासंदर्भात मी बोलत होतो. हा, मला असं वाटतं की केवळ पाण्याच्या नियोजनाबद्दल नाही तर बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे राज्यघटना देशाला अर्पण करत असताना की राज्यघटनेमध्ये आज आपण सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य देत आहोत, परंतु जर का आपण त्या स्वरूपाचं आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक समता मुख्य म्हणजे ह्या देशात आपण आणली नाही तर जी काही राजकीय समता आलेली आहे ती सुद्धा धोक्यात येईल. आणि त्यामुळे आजच्या राज्यकर्ता वर्गानी संबंध नियोजन आयोगापासून इथे नियोजनालाच म्हणजे त्याचा केलेला आहे.
हे निश्चितपणे बाबासाहेबांच्या विचारांशी जुळणारं नाही. आणि आज राजकीय स्वार्थासाठी हीच मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा एका अर्थाने वापर करून घेत आहेत, त्यांची कोटेशन्स आपल्याला सांगतायत. परंतु खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की या देशामध्ये कामगार वर्गाचं राज्य येईल असं त्यांनी स्पष्टपणे एके ठिकाणी म्हटलेलं आहे, त्याच्यापासून आपण अगदी दूर दूर जात आहोत आणि किंबहुना इथे आज भांडवलदार वर्गाचंच वर्चस्व आपल्याला प्रस्थापित होताना दिसतंय. आणि संबंध खाजगीकरणाची आणि उदारीकरणाची जी प्रक्रिया रावसाहेबांनी ज्याचा उल्लेख केला, ही एका अर्थाने ज्या समूहांसाठी जे समूह बाबासाहेबांनी डोळ्यासमोर ठेवून राज्यघटना लिहिली आणि त्याच्यामध्ये संपूर्ण समतेचं तत्व जे आहे ते अंतर्भूत केलं, त्याच्यापासून दूर दूर जात आज देशामध्ये प्रचंड प्रमाणात आपल्याला सर्व स्तरांवर आर्थिक आणि त्याच्यातून सामाजिक विषमता सुद्धा ही वाढताना दिसते. आणि म्हणून मला खरंच इथे धोका जो दिसतो तो असा आहे की बाबासाहेबांना काही कोटेशन्स मध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न आपल्याला दिसतोय. आणि त्या कोटेशन्सचा जो काही ऐतिहासिक संदर्भ आहे तो आपल्या समोर येत नाही, किंबहुना त्याचा अन्वय अर्थ आपण आजच्या परिस्थितीमध्ये काय लावला पाहिजे ते सुद्धा मांडलं जात नाही. आणि त्यामुळे फक्त काही ठराविक शब्द मध्ये त्यांना आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न होतो आणि त्याच्यातून त्यांचे विचार जे आहेत ते विपर्यस्त पद्धतीने सुद्धा आपल्या समोर मांडले जातात. उदाहरणार्थ मी सांगेन की ज्या पद्धतीने आज त्यांचं एक चित्र काही उजवी मंडळी उभं करतात की ते मुस्लिम द्वेषी होते, असं अजिबात नव्हतं. त्यांचा फाळणीला विरोध होता, द्विराष्ट्र सिद्धांताला त्याचा विरोध होता. पण त्या राजकीय संदर्भात त्यांनी जर का असं म्हटलं असेल की जर का फाळणी अपरिहार्य आहे तर ती शांततामय पद्धतीने झाली पाहिजे, हे त्यांचं त्यावेळेचं एक मत असेल. पण त्याचा उपयोग ज्या पद्धतीने आज त्यांची एक जणू काय मुस्लिम विरोधी प्रतिमा होती अशा पद्धतीने एक त्यांची प्रतिमा तयार करण्यासाठी जो प्रयत्न होतोय उदाहरणार्थ, आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगतात. मला असं वाटतं की ते खूप धोकादायक आहे. आणि म्हणून माझं या निमित्ताने सर्वांना आव्हान आहे की जे बाबासाहेबांनी स्वतः म्हटलेलं आहे, जे लिहिलेलं आहे ते आपण स्वतः वाचून त्याच्या ऐतिहासिक संदर्भामध्ये ते समजून घेऊन आजच्या परिस्थितीमध्ये ते कसं लागू केलं पाहिजे, आजचे प्रश्न सोडवण्यासाठी, ह्याच्यासाठी त्याचा उपयोग. खरंय, अगदी 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 महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला किरण मोघे. कारण बाबासाहेब असंही म्हणायचे की जे इतिहास विसरतात ते इतिहास कधी घडवू शकणार नाहीत. त्यामुळे जर इतिहासाचं अवलोकनच आपण केलं नाही, त्यांनी सांगितलेल्या विचारांचा पाठपुरावा पुढच्या जगण्यात आपण नाही केला तर आपण काय करू शकणार आहोत, हा कळीचा मुद्दा आहे. हाच मुद्दा सबनी सर मला तुम्हाला विचारायचं की जेव्हा इतिहासाच्या बाबतीत बाबासाहेब हे इतकं स्पष्टपणे म्हणतात, दुसऱ्या बाजूला ते असंही म्हणतात की मी भारतीय कधी आहे, मी जन्मलो तेव्हाही भारतीय आहे आणि मी संपलो तेव्हाही भारतीय आहे. त्यामुळे ही भारतीयत्वाची संकल्पना आपण आपल्यात रुजवत नाही तोपर्यंत बाबासाहेबांनी जी घटना आपल्यासाठी लिहिली आहे त्याचा अर्थ अजून आपल्याला समजणार नाही. बाबासाहेब आंबेडकर हे या देशानं, या संस्कृतीनं, इथल्या धर्माने छळवणूक केलेलं एक अत्यंत दुर्दैवी शोकात्म अशा प्रकारचं चरित्र आणि चारित्र्य आहे. स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या बुद्धिवादावरती, स्वतःच्या अभ्यासावरती आणि स्वतःच्या विवेकावरती भारतीय माती आणि भारतीय संस्कृतीचा अनुबंध जोडून बाबासाहेब आंबेडकरांनी याच देशातल्या अन्याय करणाऱ्या धर्माला नोटीस दिली, तरीसुद्धा या देशाला मात्र त्यांनी नोटीस दिलेली नाही. जी गोष्ट 14 कोटी मुसलमानांच्या बळावरती बॅरिस्टर जिना करू शकले, स्वतंत्र पाकिस्तान त्यांनी मिळवलं, अशा प्रकारची फुटीरता आणि अशा प्रकारची बेईमानी बाबासाहेबांच्या रक्तात आणि त्यांच्या विचारात आणि मनात नसल्यामुळं 7 कोटी दलितांच्या बळावरती, संख्येवरती बाबासाहेबांनी वेगळं दलितस्थान मागितलं नाही. विरोधकांशी शत्रूच्या नात्यानं न वागता बाबासाहेब गांधीशी विरोधक म्हणून निश्चितपणे ते वागले. विरोधक आणि शत्रू याच्यामध्ये बाबासाहेबांनी नेहमीच विवेक केला. म्हणून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या गांधीतला महात्मा हा महात्मा गांधी म्हणून ओळखला जात होता. पण 1932च्या करारामध्ये याच महात्म्याचा कंटेन महापुरुष आंबेडकरांनी पचवला. शब्द आणि संकल्पना महात्मा ह्या शब्दाची गांधींच्या बाजूने होती, पण कंटेन आंबेडकरांच्या मनात होता. आणि त्या करुणेपोटी, त्या अतिसंवेदनशील पोटी आणि दूरदृष्टीच्या पोटी, राष्ट्रभक्तीच्या भावनेनं
विरोधक असलेल्या गांधींचे प्राण बाबासाहेबांनी वाचवलेले आहेत. म्हणून बाबासाहेब आणि आंबेडकर आणि गांधी हा केवळ संघर्षाचा इतिहास नाही, तो संवादाचा पण इतिहास आहे. किंबहुना पहिल्या काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये, विरोधकाच्या मंत्रिमंडळामध्ये निमंत्रण स्वीकारून बाबासाहेब ज्यावेळेस प्रवेश करतात त्यावेळेला बाबासाहेब आणि काँग्रेस, बाबासाहेब आणि गांधी हा एक अर्थपूर्ण संवादाचा चॅप्टर आहे. राज्यघटना समितीचं मसुदा पदाचं अध्यक्षपद स्वीकारताना आणि काँग्रेसने ती बहाल करताना काँग्रेसचं राजकीय शहाणपण आणि राजकीय औदार्य आहे आणि बाबासाहेबांची सुद्धा भारतावरची निष्ठा, श्रद्धा आणि या संबंध संस्कृतीबद्दलची, भारतीयत्वाबद्दलची एक अत्यंत डोळस श्रद्धा बाबासाहेबांच्या मनात आहे. म्हणून काँग्रेस आणि बाबासाहेब हे संवादाच्या जागा आहेत. बाबासाहेब आणि रानडे, महादेव गोविंद रानडे, त्यांचा दी ग्रेट मॅन म्हणून गौरव बाबासाहेबांनी केला. ब्राह्मणशाहीचा विरोध करणारे बाबासाहेब ब्राह्मण जातीत जन्मलेल्या महादेव गोविंद रानडे यांचा द ग्रेट मॅन म्हणून गौरव करतात. ज्ञानेश्वराच्या ओव्या छापतात बहिष्कृत भारतामध्ये. किंबहुना एस.एम. जोशीला शेवटी लोही असो किंवा एस.एम. जोशी असोत, RPIच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग असावा अशा प्रकारची भूमिका घेतात. ब्राह्मणशाहीचा विरोध करताना ब्राह्मणांना आपल्या सत्याग्रहामध्ये सामील करून घेतात. मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम करण्याच्या पूर्वी गंगाधर सहस्रबुद्धे नावाच्या ब्राह्मण माणसानं मनुस्मृती दहनाचा बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये ठराव मांडला. बाबासाहेबांच्या पहिल्या पत्नीच्या रमाईच्या मृत्यूनंतर बाबासाहेब ब्राह्मण समाजातल्या सारस्वत ब्राह्मण शारदा कुबेरशी विवाहित होतात. याचा अर्थ बाबासाहेब एका व्यक्तीच्या जातीच्या संदर्भात ते विरोधात निश्चित आहेत, पण जाती व्यवस्थेच्या विरुद्ध ते निश्चित असल्यामुळं ब्राह्मणातला ब्राह्मण जातीवाद, मराठ्यातला मराठा जातीवाद आणि दलितातला दलित जातीवाद या सर्व जातीच्या जातीवादाविरुद्ध बाबासाहेबांची भूमिका निर्णायक आहे. ती समाजवादी पण आज नेमका आपण ते विसरतोय. बिलकुल विसरतो आहोत. हे फक्त ब्राह्मणच विसरत नाहीत. या देशामध्ये जन्माला आलेल्या आणि आत्ता वापरात असणाऱ्या किंवा व्यवहारात असणाऱ्या सर्व जातीची माणसं, बहुसंख्य माणसं हे विसरत आहेत. पण प्रत्येक जातीमध्ये बिनजातीची विवेकी माणसं आहेत. एस.एम. जोशी, गपप्रधान, कॉम्रेड डांगे, नरेंद्र दाभोळकर, आगरकर रानडे ही ब्राह्मणातली परंपरा, ND पाटील, बाबा आढाव ही संबंध किंवा पानसरे ही मराठा समाजातली परंपरा, डॉक्टर रावसाहेब कसबे, पानतवणे किंवा यशवंत मनोहर ही दलित समाजातली आणि आंबेडकरी चळवळीतली सेक्युलर माणसं आहेत. या सेक्युलर माणसांचा एक गट होण्याची गरज आहे. ते बाबासाहेबांचं स्वप्न आहे. इथे आम्ही कमी पडतो आहोत. बरोबर. सर्व जातीचा जातीवाद जर जोपासला आणि तो जर पुढे आला तर भारताचं भवितव्य, भारताचं सार्वभौमत्व, भारताचं राष्ट्रीयत्व याला सगळ्यात मोठा स्फोट आतून आहे. दोन अण्वस्त्रधारी देश आपल्या भोवताली शत्रू म्हणून आहेत, पाकिस्तान आणि चीन. यांचा धोका सुद्धा आपल्याला थोडा माइल्ड वाटावा. पण तेवढी वैचारिक अण्वस्त्र ही भयंकर आहेत, भयानक आहे. ही भयानक आहे. याच्यावर वैचारिक म्हणत नाही, ही विकृतीची अण्वस्त्र आहेत, विकृतीची अण्वस्त्र आहेत, विकाराची अण्वस्त्र आहेत. खरं आहे की ही विकाराची आणि विकृतीची अण्वस्त्र जोपर्यंत आपण आपल्या शस्त्रातनं, शाब्दिक वैचारिक शस्त्रातनं बाजूला काढत नाही तोपर्यंत बाबासाहेबांचे समाजासाठीचे प्रेरक विचार हे आपल्यात आपण रुजवून घेतलेत असं म्हणण्याचा अधिकार आजपर्यंत आपल्याला मिळणार नाही असं वाटतं. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर बाबासाहेबांनी जी हक्क आपल्याला सांगितली होती, महिलांच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी जे विचार मांडलेले होते, आज आपण बघतोय की महिलांच्या बाबतीत आपण सगळे बोलतो पण त्यांच्या हक्कांविषयी मात्र तितक्याच कृतीतून आपण काय दाखवून देत नाही. ही शोकांतिका समाजातल्या प्रत्येक वर्गाच्या भोवती राहते. मग बाबासाहेब आपण खरंच रुजवले का? ब्रेक नंतर चर्चा करू. ब्रेकनंतर स्वागत. शेवटच्या भागात आपण आलेल्या कार्यक्रमाच्या हर्षदीप कांबळे मगाचपासून अनेक मुद्द्यांवरती आपण चर्चा केली आहे. खरं तर बाबासाहेबांनी महिलांच्या बाबतीमध्ये जे आपले विचार मांडले, जे वैशिष्ट्य घटनेमध्ये नेमून दिलं की महिलांचे हक्क असतील, वारसा हक्क असेल, इतक्या वर्षापासून आत्ता आपण कुठेतरी ते घटनेची अंमलबजावणी करण्यासाठी तयार झालो की महिलेला घरामध्ये 50% वारसा हक्क मिळाला पाहिजे. तर ह्या वारसा हक्काचा मुद्दा असेल की परित्यक्त्या महिलांच्या बाबतीतला असेल, विधवा महिलांच्या बाबतीतल्या हक्कांचा असेल, या सगळ्या गोष्टी इतक्या बारकाईने बाबासाहेबांनी सांगितल्या आणि त्यापुढे जाऊन ते म्हणतात की घरातली महिला शिकली तर समाज आणि ते कुटुंब दोन्ही पुढारू शकतं. काय वाटतं या विचाराबद्दल? बाबासाहेबांचा जो एकंदरीत सामाजिक दृष्टिकोन आपण जर बघितला तर ते
ह्या सर्व सामाजिक परिस्थितीमध्ये सर्वात दुर्बल घटक कुठला आणि त्याला कसं पुढे आणायचं याचा नेहमीच विचार करायचे. सामाजिक भारताच्या धार्मिक आणि सामाजिक परिस्थितीचं अवलोकन केलं असता आपल्याला असं दिसेल की महिलांचे जे हक्क आहेत म्हणजे पुरुषांसारखी त्यांना समानता ज्या ह्याबद्दलचे जे आपले धार्मिक विचार होते, सामाजिक विचार आहेत, तर याचा अभ्यास करून बाबासाहेबांनी महिला ह्या गोष्टीला फार प्राधान्य दिलेलं आहे. मग मी माझ्या सुरुवातीच्या इंट्रोडक्टरीमध्ये म्हटलं होतं की बाबासाहेब म्हणतात की ते कुठल्याही कम्युनिटीचा विकास झाला हे तेव्हाच समजतील जेव्हा त्या समाजातील महिला विकसित झालेल्या असतील आहे. तर त्याच्याकरिता भरपूर त्यांनी खूप जास्त प्रयत्न केले. आपल्याला माहीत असेल की जेव्हा ते लेबर मिनिस्टरचा चार्ज त्यांच्याकडे व्हायसरॉय कौन्सिलमध्ये होता त्यावेळेस बाबासाहेबांनी कामगारांसाठी वेगवेगळे कायदे केलेत. त्यामध्ये गरोदर स्त्रियांसाठी सुट्टी असायला पाहिजे हा बाबासाहेबांनी त्यामध्ये कायदा केलेला होता. तर छोट्या छोट्या गोष्टी. मग त्याच्यानंतर हिंदू कोड बिलाचं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की त्या हिंदू कोड बिलमध्ये बाबासाहेब फार क्रांतिकारक निर्णय त्याच्यामध्ये सुचवलेले होते आणि बाबासाहेबांच्या मुळात स्वभावच मी त्यांना समाजसुधारक म्हणत नाही, त्याच्या पलीकडचे होते. ते क्रांतिकारी होते. ही वॉज रिव्हॉल्युशनरी. कुठली गोष्ट जर सुधारणेनी शक्य होत नाही तर ते डिस्रप्ट करायची आणि नव्याने त्याची उभारणी करायची, या पद्धतीचे बाबासाहेबांचे क्रांतिकारक विचार होते. आणि त्यामुळेच त्यांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट वगैरे लिहून हे कसं समूळच नष्ट करायचं आणि नव्याने देशाची निर्मिती करायची हे सांगितलं होतं. परत महिलांच्या याच्या मुद्द्यावर वापस येतो. हिंदू कोड बिलामध्ये बाबासाहेबांनी महिलेला हा घटस्फोटाचा डायव्होर्स घ्यायचा जो आहे पॉवर, तो अधिकार त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले होते. वारसा हक्काचं दिलेलं होतं ते. आणि मुलगा किंवा मुलगी जर आपल्याला अडॉप्ट करायची असेल तर त्याचे सुद्धा अधिकार जे आहेत ते महिलेला बाबासाहेबांनी दिलं होतं. आता दुर्दैवाने त्यावेळेसच्या गव्हर्नमेंटमध्ये तो बिल पास होऊ शकलं नाही, परंतु त्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा सुद्धा तयारी दाखवली आणि तो दिला सुद्धा त्यांनी. आणि त्यांच्या त्या निवेदनामध्ये शेवटच्या त्यांनी ते नमूद केलेलं आहे की ही मला फार लागलेली बाब आहे. म्हणजे हा देश कशा पद्धतीने एका चांगल्या सुधारणावादी देश असायला पाहिजे असं त्यांचं नेहमीचंच जे धोरण असायचं त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ते हिंदू कोड बिल आणलेलं होतं. आणि ते नामंजूर झाल्यामुळे ते बाबासाहेबांनी राजीनामा दिला. इथपर्यंत त्यांची विचारसरणी होती की एखादी चांगली गोष्ट जर करू शकत नाही तर हे गव्हर्नमेंट काय कामाचं, असा विचार करून त्यांनी ते केलेलं आहे. आज सुप्रशासनाच्या सगळ्या गोष्टी होतात पण प्रशासनाची अंमलबजावणी होत नाही. मग त्याला सुप्रशासन कसं म्हणायचं हा एक मुद्दा आहे. येस, त्याच्यावर एकच मिनिटात मी बोलतो की ह्या ज्या गोष्टी त्यांचे विचार आहेत हे जर पुढे आणखी आपण घेऊन गेलो. मी मेघालयामध्ये इलेक्शन ड्युटीसाठी गेलो होतो तर तिथे महिलांना फार आदर सन्मान मिळतो. आता त्याचं एक कारण आहे की त्यामध्ये तिथे आईवडिलांची जी काही प्रॉपर्टी असेल ती त्या मुलीच्या नावाने ट्रान्सफर होते. संपूर्ण प्रॉपर्टी ट्रान्सफर होते. असं काही जर आपण चांगलं करू शकू, असे काही निर्णय जर आपण घेऊ शकू तर मला वाटतं की नक्कीच जो इन्फंटिसाईडचा वगैरे जो रेट आहे हा ड्रास्टिकली कमी होईल आणि महिलांची जी इज्जत आहे, त्यांचं स्वातंत्र्य आहे, आर्थिक असेल सामाजिक असेल, ते आपोआपच वाढेल असं मला वाटतं. स्त्रियांना देखील एक सामाजिक प्रतिष्ठा चांगल्या पद्धतीने मिळू शकेल हा त्यातला कळीचा मुद्दा आहे. किरण मोघे, अगदी थोडक्यात की ज्या प्रकारे बाबासाहेब म्हणायचे की स्त्री जात ही समाजाचा अलंकार आहे, तिची प्रतिष्ठा असेल, तिचा हक्क असेल आणि तिचं जगणं असेल, हे एका त्या अलंकार या शब्दाभोवती त्यांनी गुंफलेलं होतं. आज तो अधिकार आपण त्यांना देऊ शकतोय का की केवळ स्त्रियांच्या 50% आरक्षणाभोवतीच राजकारण आपण फक्त करत राहतोय? नाही, मला असं वाटतं की बाबासाहेबांचा जो मूलभूत विचार आहे की त्यांनी जेव्हा जाती व्यवस्थेबद्दलचं चिंतन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जाती व्यवस्था इथली जाती व्यवस्था आणि इथली पितृसत्ताक व्यवस्था ह्या परस्पर पूरक आहेत आणि त्याच्यातून आज मोठ्या प्रमाणात स्त्रियांचं दमन होत आहे. आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला एक मार्ग दाखवला की इथली जाती व्यवस्था जोपर्यंत आपण नष्ट करत नाही तोपर्यंत इथल्या स्त्रियांना मुक्ती नाही. हा पहिला मुद्दा. दुसरं की त्यामुळे त्यांनी राज्य घटनेमध्येच आपल्याला हे सूत्र घालून दिलं स्त्री पुरुष समानतेचं. आणि मला असं वाटतं की आज ह्या देशातल्या तमाम स्त्रियांचा तो आधार बनला आहे की राज्यघटनेमध्ये जरी आहे समता आणि प्रत्यक्षात समाजामध्ये आर्थिक व्यवहारांमध्ये सामाजिक व्यवहारांमध्ये ती नसली तरी राज्यघटनेचा आधार घेऊन आज आपण ती मागू शकतो, त्याच्यासाठी चळवळ करू शकतो, संघर्ष करू शकतो आणि कायदे धोरणांच्या रूपामध्ये आपण ती मिळवून घेऊ शकतो.
मला असं वाटतं की हे जे आहे बाबासाहेबांच्या विचारातून आलेला हा संबंध जो प्रवास आहे हा मला असं वाटतं आजच्या भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी सगळ्यात मोठं त्यांचं विचारांचं योगदान आहे. अगदी बरोबर. आणि त्याचा आधार घेऊन आज आम्ही ज्या चळवळी करतोय, आम्ही ज्या मागण्या करतोय, त्याच्यातून मला निश्चितपणे असं वाटतं की पुढे आपण जाऊ शकतो. त्यामुळे अलंकार वगैरे हा शब्द जरी त्यांनी वापरलेला असता तरी मला वाटतं की प्रत्यक्षात त्यांनी ज्या पद्धतीने स्वतः संबंध अस्पृश्य विरोधी जी सगळी चळवळ झाली त्याच्यामध्ये स्त्रियांना प्रत्यक्षामध्ये उतरवलं आणि हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळे जे त्यावेळेला कायदेमंत्री असताना त्यांनी कायदे करून स्त्रियांची उन्नती करण्यासाठी जे प्रयत्न केले ते मला असं वाटतं आपल्या समोरचा आदर्श ठेवून आपण पुढची वाटचाल करायला पाहिजे. अगदी खरं आहे कसबे सर. हा एक कळीचा मुद्दा जो नेहमीच बाबासाहेबांनी मांडला की सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत कायद्याचा हक्क देखील तुम्हाला मिळणार नाही. आज नेमकं आपण आपलं सामाजिक स्वातंत्र्य हरवून बसलोय आणि कायद्याचा हक्क मिळवत असताना हक्क शोधण्याच्या ऐवजी त्याच्या पळवाटा शोधण्यामध्ये आपलं आयुष्य आपण खर्ची घालतोय. हे वास्तव आहे आजचं. म्हणून याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा जो समग्र विचार आहे परिवर्तनाचा, हा परिवर्तनाचा विचार नीट समजून घेतला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म दिला, पण हा बुद्ध धम्म काय पारंपरिक बुद्ध धम्म नाही. बाबासाहेबांचा बुद्ध जेव्हा मौनात गेला तेव्हा तो काही बोले ना, आणि मग ब्रह्मा संपत्ती आणि बाबासाहेब यांचा एक संवाद बुद्ध अँड हिज धम्म मध्ये आहे. आणि शेवटी बाबासाहेबांचा बुद्ध काय म्हणतो ते लक्षात घ्या. बाबासाहेबांचा बुद्ध म्हणतो की हे ब्रह्मा, आतापर्यंत सर्व धर्मांनी हे जग कसं आहे हे सांगितलेलं आहे. हा माझा धम्म जो आहे हे जग कसं बदलायचं हे सांगणार आहे. तो हा जो बदलाचा विचार आहे, रिकन्स्ट्रक्शनचा विचार आहे, हा रिकन्स्ट्रक्शनचा विचार त्याच्या मुळाशी होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी फुल्यांना जे गुरु मानलं त्याचं कारण फुल्यांच्या विचारांचं एक सूत्र होतं. आणि ते सूत्र असं होतं की शूद्राती शूद्र आणि स्त्रिया. पण हे सर्व खरं असलं तरी बाबासाहेबांनी कुठल्याही समाजाचा, कुठल्याही लिंगाचा असा स्वतंत्रपणे पृथकपणे विचार केलेला नाही. तो संपूर्ण समाजाच्या एकूण संबंधात तो विचार केलेला आहे. म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की या देशातल्या सर्वांचे प्रश्न जर सुटणार असतील तर समाजवादी समाजरचना निर्माण होणं आवश्यक आहे. आणि समाजवादी समाजरचना जर तुम्हाला निर्माण करायची असेल तर एकीकडून लोकशाही आणि दुसरीकडून बुद्ध धम्म या दोन साधनांचा उपयोग केला पाहिजे. आणि अर्थव्यवस्थेच्या संबंधात त्यांनी निक्षून सांगितलं होतं की तुम्हाला जर लोकशाही समाजवाद आणायचा असेल तर या देशामध्ये नियोजित अर्थव्यवस्था पाहिजे. खरंय. तुम्ही जर नियोजित अर्थव्यवस्था बदलली तर या समाजामध्ये प्रचंड गरीब श्रीमंताची दरी वाढेल आणि कुणालाही न्याय मिळणार नाही. तेव्हा सर्व समाजाला न्याय मिळणं म्हणजे स्त्रियांना न्याय मिळणं, म्हणजे शूद्रांना न्याय मिळणं, म्हणजे अस्पृश्यांना किंवा अतिशूद्रांना न्याय मिळणे. तेव्हा बाबासाहेबांची दृष्टी ही व्यापक अशा प्रकारची होती. आणि नेमकी तीच दृष्टी आपण अशा अर्थाने तिला बंदिस्त केल्यामुळे आपण तिचा अलीकडे पृथक पृथक विचार करतोय. तेव्हा असा पृथक विचार न करता पूर्णपणे समाजामध्ये क्रांतिकारी परिवर्तन होण्यासाठी काय करावं लागेल याच्या संबंधी बाबासाहेबांनी जी काही मार्गदर्शक सूत्र आपल्या समोर ठेवलेली आहेत आज ती समजून घेणं आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये आधुनिक प्रबोधनाची चळवळ सुरू करणं ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. आणि तीच बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं आदरांजली ठरणार आहे. अगदी खरं आहे कसबे सर. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला की आधुनिक प्रबोधन तर नेहमीच होत राहतं, मात्र या पलीकडे जाऊन कुठेतरी आधुनिक प्रबोधनाची आज समाजाला गरज आहे. सबनीस सर, शेवटी काय सांगाल की ज्या प्रकारे बाबासाहेबांचा प्रत्येक विचार, कोणता विचार घ्यावा आणि कोणता सोडावा असं अजिबात नाही आहे. प्रत्येक विचाराला समरस होऊन जर तुम्ही बाबासाहेब समजून घेतले तर बाबासाहेबांच्या विचाराशिवाय प्रगती आणि बाबासाहेबांच्या विचाराशिवाय समृद्धीच नाही हे जाणवतं. भारतीय समाजक्रांती आणि भारतीय राष्ट्रवाद हा विश्वात्मक मानवतेला पोटात घेणारा अशा प्रकारचा, इतका व्यापक अशा प्रकारचा आहे. म्हणून बाबासाहेबांच्या जीवनामध्ये संवाद आणि संघर्ष हे दोन्हीही सूत्रे एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत.
आम्ही फक्त संघर्षावर भर देऊन आम्ही आमच्या समाजाचं विघटन करत आलो आणि अधिक विकृतीला जवळ करतो झालो आहोत. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संवादाच्या जागा इतिहासामध्ये शोधण्याची गरज आहे. बाबासाहेबांचं संविधान आणि राज्यघटना या देशाची एकात्मता आणि संलग्नता आणि भारतीय संविधानाच्या अभिप्रेत असणारं सार्वभौमत्व हे एकात्म ठेवू पाहत आहे. हे सार्वभौमत्व संबंध जगातली शांतता अधोरेखित करण्यासाठी, जगाचा विकास करण्यासाठी हे सार्वभौमत्व साधन आहे. आणि बाबासाहेबांचा समाजवाद, बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये दिलेली सेक्युलरिझमची सूत्र, समाजवाद आणि सेक्युलरिझम या दोन्हींच्या संदर्भातली भारतीय लोकशाही समृद्ध करायची असेल तर बहुसांस्कृतिक भारत, बहुधार्मिक भारत हा एका लोकशाहीच्या सूत्रामध्ये, समाजवादाच्या सूत्रामध्ये बांधता आला पाहिजे. हे बांधण्यामध्ये अनेक राजकर्त्यांच्या अडचणी आहेत. राजकारणातली आर्थिक भ्रष्टता, समाजकारणातली वैचारिक भ्रष्टता, अभिजन आणि बहुजनातली ही दुफळी आणि विभागणी आणि दोन्हीही प्रवाहामध्ये असणाऱ्या निर्माण झालेल्या विकृती, हे संबंध भारतीय समाजाला विकसित टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी बाधा निर्माण झालेले आहेत. आणि यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पराभव भारताच्याच पातळीवरती बाबासाहेबांच्या जन्मभूमीमध्ये होण्याची शक्यता निर्माण होण्या इतपत विकृत आणि वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. पण सगळं चित्र वाईट नाही, आशादायक गोष्टी खूप आहेत. अनेक विद्यार्थी आता 18-18 तास अभ्यास करतायत. अनेक प्रामाणिक कार्यकर्ते सवर्ण, दलित, आदिवासी, मुस्लिम बाबासाहेबांच्या विचाराच्या प्रेमात पडलेले आहेत. आणि म्हणून ही विवेकशील अशा प्रकारची सामूहिक अशा प्रकारची एक नवीन प्रक्रिया समाज प्रबोधनामध्ये पुढे येऊ घातलेली आहे. एकांगी प्रबोधन, मग ते परिवर्तनवादी चळवळीतले एकांगी प्रबोधन असेल किंवा अन्य अभिजनांचं प्रबोधन असेल, अशा प्रकारच्या दागेल असणाऱ्या, दाग लागलेल्या प्रबोधनाच्या संबंध प्रवाहाला एक नवीन शुद्धीकरणाची वाट आता मिळते आहे. त्यासाठी बाबासाहेब हे मानदंड आहेत. बाबासाहेबांचा असणारा सर्व महापुरुषाशी असणारा संवाद, बाबासाहेबांचा राज्य समाजवाद एकीकडे लोहिया SM जोशीशी संबंधित आहे, दुसरीकडे तो गांधीवादी मानवतावादाशी संबंधित आहे, आणि तिसरी चौथीकडे वेदांती समाजवादी विवेकानंदाच्या मानवतावादाशी आणि गरिबाच्या उद्धाराच्या संकल्पनेशी सुद्धा त्याची नाळ जोडलेली आहे. या अर्थानं भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये बाबासाहेबांचं कर्तृत्व, बाबासाहेबांची वैचारिक भूमिका ही मानदंडाची भूमिका आहे. सर्व महापुरुषांचा मानदंड म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. या अर्थानं बाबासाहेब सर्वांना आदरणीय आहेत, सर्वांना स्वीकारणीय आहेत. आणि सर्व महापुरुषांची बेरीज जर करण्याची प्रक्रिया बाबासाहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं जर आपण करू शकलो, पण सर्व महापुरुषातल्या मर्यादा वजा करून संवादी सामर्थ्याची बेरीज ही भारताच्या उद्याच्या भविष्याला घडवण्यासाठी आवश्यक आहे. बाबासाहेब हे त्याची नांदी आहे. प्रेरणादायक अशा प्रकारचं ते कर्तृत्व आहे. बाबासाहेब चारित्र्य संपन्न होते आणि म्हणून ते भारताचं चरित्र घडवू शकले. उद्याचं भारताचं भवितव्य आणि उद्याच्या भारताचं शुद्ध आणि भव्य दिव्य अशा प्रकारचं चारित्र्य हे बाबासाहेबांच्या विचाराच्या माध्यमातून, त्या प्रतीकाच्या माध्यमातून हे आपल्याला घडवता येऊ शकेल. हीच बाबासाहेबांना आदरांजली ठरू शकेल. अगदी खरं आहे की हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरू शकेल. धन्यवाद, तुम्ही सगळे आलात आणि बाबासाहेबांचे हे विचार पुन्हा एकदा रुजवण्याचं काम आपण प्रत्येकाने केलंय. पण बाबासाहेबांचे विचार रुजवणं म्हणजे महिलांना हक्क मिळवून देणं नाही, तर त्यांच्या हक्कांच्या कक्षा रुंदावणं आहे. बाबासाहेबांचे विचार रुजवणं म्हणजे केवळ शिक्षण घेऊन पुढे जाणं नाही, तर शिक्षणातलं मिळालेलं ज्ञान आपल्यापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं आहे. ही विचार रुजवण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. बाबासाहेबांचे विचार रुजवणं म्हणजे पडलेल्या पाण्याचा थेंब जमिनीत मुरवणं इतकंच नाही, तर त्या पाण्याच्या थेंबाबरोबर तरुणाईची जिज्ञासा आणि तरुणाईमधली प्रगतीची वाट पुन्हा नव्या दिशेकडे घेऊन जाणं हे बाबासाहेबांचे विचार रुजवणं आहे. कायद्याची अंमलबजावणी, त्याबरोबर कायद्याचा हक्क समजावून सांगणं हे बाबासाहेबांचे विचार रुजवणं आहे. म्हणून बाबासाहेब एका चौकटीमध्ये बसणारं व्यक्तिमत्व नाही आहे. बाबासाहेब हे पृथ्वीच्या परिघाप्रमाणे जितकं गोल आहे तितकंच ते तेजस्वी आहे. त्यामुळे विचार बाबासाहेबांचे घेत असताना बाबासाहेब म्हणाले विद्या तलवारीसारखी आहे, त्यामुळे त्यांचे विचार हे त्याहीपेक्षा तेजस्वी आहेत हे स्वीकारायची ताकद आपल्यात निर्माण होणं ही आज गरज आहे. तिथंच थांबतो.